सर्व 11वीच्या विद्यार्थ्यांचा तोडकर सरांच्या फिजिक्स लेक्चरमध्ये स्वागत आहे. आपण बघतोय दुसरा चॅप्टर मॅथमॅटिकल मेथड्स. त्याच्यामधले आपण वेक्टर्स, स्केलर्स जो काही डिफरन्स आहे तो बघितला आहे. वेक्टर्सचे जे काही टाईप्स आहेत ते टाईप्स बघितलेत आपण, आणि सोबतच आपण ट्रायंग्युलर लॉ बघितला आहे. ठीक आहे. सो आपण असाइनमेंट्स पण आता द्यायला चालू केलेत, ते तुम्ही वेळच्या वेळी काय करा, पूर्ण करून ठेवा. ओके, जाऊया. नेक्स्ट पॉईंट आहे लॉ ऑफ पॅरलोग्राम. मग लॉ ऑफ पॅरलोग्राम समजून घेण्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे हा कालचा आपला झालेला पॉईंट ट्रायंग्युलर लॉ. ठीक आहे. आता ह्या ट्रायंग्युलर लॉमध्ये तुम्ही फक्त हे एवढंच लक्षात ठेवा की तुमच्यासमोर असं एक ट्रायंगल असेल. आता तुम्हाला एक ट्रायंगल दिसत असेल. ह्या ट्रायंगलमध्ये बघा, पहिला कोण आहे, वेक्टर ए. वेक्टर ए कुठून स्टार्ट झालाय, पॉईंट पी पासून, आणि कुठे संपलाय, पॉईंट क्यू पाशी. जिथं वेक्टर ए संपतोय त्याच्या हेडपासून, त्याच्या टोकापासून हा दुसरा वेक्टर सुरू होतोय, आणि तो आहे वेक्टर बी. हा बी वेक्टर जिथं जाऊन संपतोय तिथून हा तिसरा वेक्टर सी तयार झालाय का, नाही. तर तिसरा वेक्टर कुठून तयार झालाय, हा जो आपला स्टार्टिंग पॉईंट होता पी, इथून असा हा उलट्या डायरेक्शनमध्ये इकडे गेलाय आणि मग इथे टच झालाय. म्हणजे पहिला जिथं संपतोय तिथं दुसरा सुरू होतोय, पण दुसरा जिथं संपतोय तिथं तिसरा सुरू होत नाही. म्हणजे तिसरा हा अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे. मग असं जर असेल तर तुम्ही ट्रायंग्युलर लॉ हा सांगू शकताय, सी म्हणजे उलटा असलेला इज इक्वल टू ए प्लस बी वेक्टर, म्हणजे जे दोन काय आहेत सेम डायरेक्शनमध्ये आहेत ते. सो हे म्हणजे ट्रायंग्युलर लॉ आहे. तुम्हाला हेच लक्षात ठेवायचं आहे, पुढे आपल्याला हे यूज करायचं आहे. नेक्स्ट आहे कम्युटेटिव्ह लॉ. ओके, कम्युटेटिव्ह लॉ हा प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला परत कोणाची गरज पडेल, ट्रायंग्युलर लॉची. ओके, दिलेली डायग्राम जरासं बघून घ्या. डायग्राममध्ये आपल्याला एक पॅरलोग्राम दिला आहे. पॅरलोग्राम म्हणजे काय आहे, एक असा समोरच्या बाजू एकमेकांना समांतर असलेला असं काय आहे, चौकोन आहे. बघा, नाव काय आहे त्याचं, ए बी सी आणि ओ असं त्या चौकोनाचं नाव आहे. त्याच्यामध्ये कोण कोण आहे, वेक्टर पी, वेक्टर क्यू. परत जर पॅरलोग्रामचे तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स माहिती असतील स्कूल लेवलपर्यंत, तर त्याच्यामध्ये आपल्याला म्हटले की समोरच्या बाजू समांतर असतातच, शिवाय त्यांची लांबी पण काय असते, सेमच असते. मग जर खालची ओ एची लांबी पी असेल तर वरती सी बीची लांबी पण पी असेल. बाजूला जर सी ओची लांबी क्यू असेल तर ए बीची पण काय असेल, क्यूचं असेल. आणि आपण काय केलं आहे, त्याचा एक डायगोनल ड्रॉ केला आहे. दोन डायगोनल असू शकतात ना ह्याला, त्यातला एक आपण ओ बी जोडून घेतला, म्हणजे अपोजिट पॉईंट काय करून घेतलेत, जोडून घेतलेत, आणि त्याला आपण म्हटले रिझल्टंट वेक्टर आर. सो ही आहे डायग्रॅम. सो तुम्ही बघू शकताय की ह्याच्यामध्ये इकडे इथं आता त्यांनी एक त्यांचं राहिलं काय की त्यांनी मार्किंग नाही केलेलं ॲरोचं, ॲरो कुठल्या डायरेक्शनमधून कुठल्या डायरेक्शनमध्ये चालला आहे. ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला. पहिला ॲरो आहे तो ओ पासून सुरू झाला आणि ए पाशी संपलाय. परत तोच ॲरो ए पासून सुरू झाल्याने बी पाशी संपलाय, आणि हा ओ पासून सुरू झालेला परत बी पाशी थांबलाय. म्हणजे तुम्ही फक्त हा खालच्या बाजूला असलेला हा त्रिकोण बघा, ओ ए बी त्रिकोण. ह्याच्यासाठी आपण ट्रायंग्युलर लॉ कसं सांगू शकतोय, पी प्लस क्यू इज इक्वल टू आर, म्हणजे आर एकटा उलट्या डायरेक्शनमध्ये असणार. ठीक आहे. तसंच आता वरच्या बाजूचा जो त्रिकोण आहे तो बघूया, ओ सी बी. ह्याच्यामध्ये ओ पासून सी पर्यंत पहिला ॲरो, तो जिथं संपतोय तिथून सी पासून बी पर्यंत दुसरा ॲरो, आणि हा खालून ओ पासून बी पाशी गेलेला तिसरा उलटा ॲरो. म्हणजे इथं दोन एकाच डायरेक्शनमध्ये कोण कोण आहेत, ओ सी आणि सी बी, आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये कोण आहे, ओ बी. मग इथं आपण ट्रायंग्युलर लॉ कसं सांगू शकतोय, क्यू प्लस पी इज इक्वल टू आर. म्हणजे इकडे वरती दोन आहेत बघा, इथे दोन पहिल्या ज्या लाईन्स आहेत ट्रायंगल ओ ए बीमध्ये आणि ट्रायंगल ओ सी बीमध्ये, पी प्लस क्यू आर, क्यू प्लस पी आर. म्हणजे दोघांचे जर ॲडिशन सेमच असेल आर आणि आर, मग आपण त्यांना इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 म्हणू शकतोय. जर त्यांचे आर एच एस सेम असेल आर आर, तर एल एच एस पण काय असणार, सेम.
मग हा झाला कम्युटेटिव्ह लॉ. पी प्लस क्यू इज इक्वल टू क्यू प्लस पी. तुम्हाला वाटेल की हे आपलं रेग्युलर अल्जेब्रासारखं आहे, 2+3 इज इक्वल टू 3+2. नाही, हे ते नव्हे. 2+3 केलं काय आणि 3+2 केलं काय, आन्सर पास असते. हे अल्जेब्रामध्ये झालं. आपण बघायला वेक्टर, ह्या वेक्टरमध्ये असं होत नाही. वेक्टरमध्ये नियम वेगळे असतात. ह्याच्यामध्ये ही व्हॅल्यू पी प्लस क्यू आहे म्हणून ही क्यू प्लस पण तीच असेल असं काही सांगू शकत नाही. पण कधी कधी जर तसं शक्य झालं की पी प्लस क्यू आणि वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी असं जर पॉसिबल झालं तर मग ह्याला म्हणायचं कम्युटेटिव्ह लॉ. नेक्स्ट आहे असोसिएटिव्ह लॉ. जसं आत्ता आपण ह्या डायग्रॅमचं आपण ॲनालाइज केलं, प्रूफ दिलं आणि आन्सर दिलं, अगदी त्याच पद्धतीने तुम्ही असं इकडे पण काय करू शकताय, डायग्रॅमचं ॲनालिसिस करू शकताय, एक्सप्लेनेशन देऊ शकताय. आणि इथं काय आहे, ॲरो दिलेले आहेत. ठीक आहे, पण आपल्याला काही गरज नाही आहे एक्सप्लेनेशनची. तुम्ही फक्त काय करायचं आहे, डायरेक्ट तो लॉ लक्षात ठेवा. लॉचं नाव काय आहे, असोसिएटिव्ह लॉ. आणि त्याचं स्टेटमेंट हे आहे बघा वरती, ब्रॅकेटमध्ये वेक्टर ए प्लस वेक्टर बी ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी. हे जर आपण असं लिहू शकत असलो किंवा असं जर आपण त्याच्यामध्ये चेंज करू शकत असलो, इज इक्वल टू वेक्टर ए प्लस ब्रॅकेटमध्ये वेक्टर बी प्लस वेक्टर सी ब्रॅकेट कंप्लीट. ह्या जर दोन व्हॅल्यू सेम असतील तर मग ह्याला म्हणायचं असोसिएटिव्ह लॉ. पुन्हा एकदा सांगतो की हे आपण जे रेग्युलर अल्जेब्रा करतोय त्या पद्धतीचं हे नव्हे. तुम्हाला वाटेल की काय हे ए प्लस बी प्लस सीच आहे आणि इकडे पण ए प्लस बी प्लस सीच आहे, मग वेगळं काय ब्रॅकेट कशालाही घातलं तरी चालेल. तसं नव्हे, हे वेक्टर ॲडिशन आहे, ह्याच्यामध्ये अशा गोष्टी होत नाहीत. सो असं जर कधी पॉसिबल होत असेल तर त्याला म्हणणार असोसिएटिव्ह लॉ. ओके, नेक्स्ट एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे ज्याचं नाव आहे लॉ ऑफ पॅरलोग्राम. पॅरलोग्राम तुम्हाला माहिती आहे, हा समांतरभुज चौकोन. बघूया, तर लॉ ऑफ पॅरलोग्राममध्ये काय असणार आहे की तुम्हाला दोन वेक्टर आधीपासून दिलेले असतील. उदाहरणार्थ हा आहे स्टार्टिंग पॉईंट ओ. ह्या ओ पासून एक ॲरो वरती गेलाय आणि तो आहे ओ बी. त्याचंच नाव काय केलं त्यांनी, क्यू वेक्टर. ओ पॉईंटपासून आणखी एक वेक्टर खाली असा आडवा गेलाय ओ ए, त्या वेक्टरचं नाव आहे वेक्टर पी. सो आपल्याला दोन वेक्टर आधीपासून दिलेले आहेत. कोणते कोणते, ओ बी आणि ओ ए, किंवा वेक्टर पी आणि वेक्टर क्यू. ठीक आहे, ह्या दोन वेक्टरमधला अँगल आपल्याला दिलेला आहे थिटा. वेक्टर पी आणि वेक्टर क्यू मधला आपल्याला काय दिलं आहे, अँगल थिटा दिलेला आहे. ठीक आहे, आता आपली डायग्रॅम ही एवढीच असणार आहे. ठीक आहे, आपली डायग्रॅम काय असणार आहे, सुरुवातीला आपल्याला दिली एवढीच, म्हणजे काय काय, दोन वेक्टर पी आणि क्यू आणि त्यांच्यामधला अँगल थिटा, बस एवढंच दिलेलं असेल. मग आपण काय केलं, आपण बी पासून अशी एक डॉटेड लाईन पुढे पुढे नेली आणि ती सी पर्यंत नेली. परत नंतर आपण काय केलं, ए पासून एक डॉटेड लाईन आपण काढत गेलो आणि ती पण सी पाशी नेऊन ठेवली. आपण बी पासून सी आणि ए पासून सी हे अशा पद्धतीनं ड्रॉ केले की जेणेकरून एक पॅरलोग्राम तयार होईल. येस, म्हणजे आपल्याला त्यांनी दोन वेक्टर दिलेले ज्याच्यापासून आपण एक पॅरलोग्राम तयार केला, ओ ए सी बी नावाचा. ठीक आहे, पॅरलोग्रामला त्याची कॅरेक्टरिस्टिक काय सांगते की अपोजिट साईड्स काय असतात, सेम. मग जर आपल्याला दिले असेल की ओ ए साईड पी आहे तर मग बी सी पण किती असायला पाहिजे, पी. जर आपल्याला त्यांनी दिलं आहे की ओ बी साईड क्यू आहे तर ए सी साईड पण काय असायला पाहिजे, क्यू. आणि मग आपण ड्रॉ केली एक डायगोनल ओ पासून सी पर्यंत आणि त्या वेक्टरला आपण नाव दिलं वेक्टर आर. सो ही झाली आपली इनिशियल डायग्रॅम. आता ह्या डायग्रॅममध्ये आपल्याला काय करायचं आहे, चेंजेस करायचे आहेत, मॉडिफिकेशन्स करायचे आहेत, कन्स्ट्रक्शन करायचं आहे. जसं आपण एखादा थेरम सोडवत असताना
करतोय त्या पद्धतीनं. ओके, स्कूल लेवलपर्यंत आपण थेरम सोडवलेत, ते अगदी त्याच पद्धतीने हा एक थेरम आहे असं समजा. ओके, काय चेंजेस करताय बघा डायग्राममध्ये. ओके, तर डायग्राममध्ये केलेले चेंजेस आपण बघूया. आपण चेंजेस असे केलेले आहेत की एक तर आपल्याला ओ ए ओ बी दिलेला होता, आपण बी सी आणि ए सी ड्रॉ केला आणि पॅरलोग्राम बनवला. ओके, आता ह्याच्यामध्ये चेंजेस म्हणजे असे काही फारसे वेगळे चेंजेस नाही आहेत, बघूया. सो आपण फक्त काय केलं, हा जो सी पॉईंट होता, ह्या सी पॉईंटपासून खालती एक परपेंडिक्युलर टाकला एस पॉईंटवरती, सी पासून एसवरती. आणि हा जो ए पॉईंट होता ओ कडून आलेला एपर्यंत, हा ओ ए थोडासा पण एक्सटेंड केला आणि एक्सटेंड कुठं केला एसपर्यंत, आणि तिथं तो परपेंडिक्युलर पडला आहे. लक्षात येते का बघा, खूप सोपं आहे. आपण काय केलं, ओ ए लाईन जी खालची आहे ती एक्सटेंड केली एसपर्यंत, आणि सी पॉईंटपासून त्याच्यावरती काय टाकलेलं आहे, परपेंडिक्युलर. ओके, आता इथं जर अँगल थिटा असेल, ओ ए आणि ओ बी मधला किंवा वेक्टर पी आणि क्यू मधला अँगल जर थिटा असेल, तर हा अँगल पण काय असणार, थिटा. कारण तो त्याला काय आहे, बरोबर समांतरच आहे, पॅरललच आहे. म्हणजे ओ बी आणि ए सी लाईन पॅरलल आहे ना, सो हा अँगल पण काय असेल, थिटा असेल. ह्याच्यामुळं झालं काय असेल, इकडे डायग्रामच्या उजव्या बाजूला एक राईट अँगल ट्रायंगल तयार झाला असेल, काटकोन त्रिकोण तयार झालेला असेल ए सी एस नावाचा. ह्याच्यामध्ये हायपोटेनियस कोण आहे, ए सी म्हणजे क्यू, आणि दोन साईड्स कोण आहेत, ए एस आणि एस सी. जर आपण पायथागोरस बघितला ह्या राईट अँगल ट्रायंगलचा, तर तो काय होईल, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए एस स्क्वेअर प्लस सी एस स्क्वेअर. ठीक आहे, सोपा आहे, तो आपल्याला लागेल. नसेल तर अजून एक मोठा ट्रायंगल तुम्हाला दिसेल बघा, राईट अँगल ट्रायंगल ओ एस सी, ओ एस सी. ह्याच्यासाठी पायथागोरस काय येईल, ओ सी कोण आहे त्याच्यामध्ये, हायपोटेनियस. एक साईड कोणती आहे, ओ एस, दुसरी साईड कोण आहे, सी एस. सो काय येणार, ओ सी स्क्वेअर इज इक्वल टू ओ एस स्क्वेअर प्लस सी एस स्क्वेअर. पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट काय तुमच्या लक्षात येईल, की खालची जी बाजू आहे ओ एस साईड, ती एक सलग नाही आहे, तिचे दोन भाग होऊ शकतात, ओ ए आणि ए एस. म्हणजे आपण खालच्या भागाचे ओ एसचे काय करू शकतोय, दोन भाग करू शकतोय. ओ एस म्हणजेच काय आहे, ओ ए प्लस ए एस. ठीक आहे, सो ही झाली आपण डायग्राम, तिच्याबद्दल डिस्कशन केलं. सो जाऊया आपण लॉ ऑफ पॅरलोग्राम, तो काय सांगतोय बघूया. सो लक्षात घ्या की आपल्याकडे कोण आहे, वेक्टर पी आणि वेक्टर क्यू जे दिलेले आहेत, जे पॅरलोग्रामचे दोन साईड्स होऊ शकतात, आणि आर कोण आहे, एक डायगोनल आहे. ठीक आहे, सो लॉ ऑफ पॅरलोग्रामचं आपल्याकडे काय आहे, स्टेटमेंट आहे बघा. इफ टू वेक्टर्स ऑफ सेम टाईप स्टार्टिंग फ्रॉम द सेम पॉईंट, म्हणजे कोण, पी आणि क्यू वेक्टर जे सेम वेक्टर आहेत आणि त्यांचा स्टार्टिंग पॉईंट सेम आहे, कोणता, ओ, आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, आणि त्यांची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दिलेली आहे. पी आणि क्यू काय आहे, मॅग्निट्यूड, आणि डायरेक्शन आहेच की ओ ए आणि ओ बी. बाय द टू ॲडजेसंट साईड्स ऑफ अ पॅरलोग्राम, आणि ते दोघं काय होऊ शकतात, एका पॅरलोग्रामचे दोन साईड्स होऊ शकतात. देअर रिझल्टंट वेक्टर इज गिवन, आणि त्यांचा मग रिझल्टंट वेक्टर म्हणजे कोण, तो मधला डायगोनल आर, तो इज गिवन इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द डायगोनल ऑफ द पॅरलोग्राम स्टार्टिंग फ्रॉम द सेम पॉईंट, म्हणजे ओ पॉईंटपासून. ठीक आहे, म्हणजे आपल्याला पहिला दाखवायचं काय आहे, की वेक्टर आर हा वेक्टर पी आणि वेक्टर क्यू पासून बनला आहे, म्हणजे आपल्या ह्या सुरुवातीच्या डायग्राममध्ये. सो आपल्याला ह्याच्यामध्ये तीन कामं करायची आहेत, आपल्याला ह्याच्यामध्ये तीन इक्वेशन्स सॉल्व करायचे आहेत.
पहिले इक्वेशन आपल्याला हे दाखवायचं आहे की वेक्टर आर हा वेक्टर पी आणि क्यू पासून बनला आहे, हे पहिलं काम. दुसरं, हा जो वेक्टर आर आहे ह्याचा आपल्याला मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला द्यायचा आहे, म्हणजे त्याचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. फॉर्म्युला मॅग्निट्यूड म्हणजे त्याची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट केली जाईल ते आपल्याला सांगायचं आहे. आणि वेक्टर आर त्याचा आपल्याला काय सांगायचं आहे, त्याचा डायरेक्शन सांगायची आहे. सो डायग्रॅममध्ये तुम्हाला दिसेल की जी ओ सी आहे ती ओ एपासून ओ एपासून किती अँगलला आहे, तर अल्फा अँगलला आहे. अल्फा इथे वरती दिला आहे बीटा, ठीक आहे. सो बीटाचं काय नाही आपल्याला, पण अल्फा बघा, म्हणजे जसं तोफ असते आणि तोफेचं आपण काय करू शकतोय, तोंड असं वरती खालती करू शकतोय. जसं आपल्याला पुढे शत्रू जिकडे असेल तसं नेम लावायचं असेल त्या पद्धतीनं. म्हणजे आपण त्याला त्या तोफेचं तोंड वरती करणार म्हणजे अँगल वाढवणार जमिनीपासून, तोफेचं तोंड खाली करणार म्हणजे अँगल काय होणार, कमी होणार. म्हणजे इथं अल्फा हे काय आहे, ओ सीचा अँगल आहे, म्हणजेच डायरेक्शन आहे. सो आपल्याला दुसरं इक्वेशन जे बनवायचं आहे ते बनवायचं आहे अल्फासाठी, आणि ते असेल डायरेक्शन ऑफ कोणाचे, रिझल्टंट वेक्टर आर. ठीक आहे. सॉरी, हे तिसरं काम आहे. सो आपल्याला 3 कामं करायची आहेत. पहिलं काम करायचं आहे की वेक्टर आर वेक्टर पी आणि क्यू पासून बनला हे दाखवायचं आहे. वेक्टर आरसाठी मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला द्यायचा आहे आणि वेक्टर आरचा डायरेक्शन म्हणजे अल्फासाठी इक्वेशन तयार करायचं आहे. ओके, बघूया. सो हे झालं त्याचं स्टेटमेंट. व्हेरी इम्पॉर्टंट पार्टच करावं लागेल. जाऊया प्रूफकडे जाऊया. सो आपल्याला दिसेलच डायग्रॅममध्ये पहिलं प्रूफ आहे ते खूप सोपं आहे की काय आहे, एक पॅरलोग्राम आहे समोर. ह्याच्यामध्ये तुम्ही सांगायचं आहे की आम्ही बी सी ड्रॉ केलं, ए सी ड्रॉ केलं. बी सीची व्हॅल्यू ओ ए एवढीच असेल म्हणजे पी, ए सीची लांबी ओ बी एवढीच असेल म्हणजे क्यू, ठीक आहे. आणि डायगोनल आहे आर. हे सगळं तुम्ही तिथं एक्सप्लेन करायचं आहे, खाली लिहायचं आहे. ओके. आता हे तुम्ही ह्यापैकी कोणता पण एक काय घेऊ शकताय, अँगल घेऊ सॉरी ट्रायंगल घेऊ शकताय. खालचा घ्या ओ ए सी किंवा वरचा घ्या ओ बी सी, कोणताही घेतलं तरी चालेल. आणि तुम्ही अप्लाय करायचं आहे ट्रायंग्युलर लॉ. ओके, समजा आपण खालचा घेतला आहे ट्रायंगल, कोणता आहे, ओ ए सी ट्रायंगल. ह्याच्यामध्ये ओपासून एपर्यंत वेक्टर ॲरो तयार होतो आहे. ए जिथं संपतोय तिथून सीपर्यंत वेक्टर तयार होतो आहे. म्हणजे ओ ए आणि ए सी म्हणजेच पी आणि क्यू हे दोन वेक्टर सेम डायरेक्शनमध्ये आहेत. ओ ए सी जिथं संपतोय तिथं तिसरा तयार होत नाही, तो कुठून ते खालूनच येतोय, ओपासून सीपर्यंत येतोय. म्हणजे वेक्टर आर काय आहे, अपोजिट डायरेक्शनमध्ये. मग इथं तुम्ही सांगू शकताय ट्रायंग्युलर लॉ. उलटा कोण आहे, आर इज इक्वल टू एकाच डायरेक्शनमध्ये कोण आहेत, पी आणि क्यू, पी प्लस क्यू. बस हेच आहे प्रूफ. म्हणजे आपल्याला हे इक्वेशन पी प्लस क्यू इज इक्वल टू आर हे ट्रायंग्युलर लॉनं काय होते, होऊ शकते, सहज प्रूफ होऊ शकते. सो हे झालं आपलं पहिलं काम. दुसरं काम आपल्याला आहे मॅग्निट्यूड तयार करायचा आहे. कुणाचा, रिझल्टंट वेक्टर आर. ओके. सो त्याच्यासाठी आपल्याला लागेल ही डायग्रॅम आपली मॉडिफाय केलेली. सो मगाशी आपण मी सांगितलं त्याच पद्धतीनं, एक आहे छोटा राईट अँगल ट्रायंगल ए सी एस, दुसरा आहे मोठा ट्रायंगल ओ एस सी. दोघांचं पण पायथागोरस घ्यायचं आहे. मोठ्या ट्रायंगलचा पायथागोरस घेऊन त्याचं एक्सपान्शन करायचं आहे. त्याच्यामध्ये ओ एस जी मोठी साईड आहे खालची ती ओ एस एक सलग नाही आहे, ती ओ ए प्लस ए एस आहे असं लिहायचं आहे. बस हे असं सगळं एकमेकात मिक्स करत जायचं आहे. आपलं हे काय होईल, थेरम प्रूव्ह होईल. ओके, बघूया. सो सगळ्यात पहिला महत्त्वाच्या 2 व्हॅल्यू आपण तयार करून घ्यायच्या आहेत. ओके, बघूया. त्यासाठी आपल्याला लागेल छोटावाला ट्रायंगल. छोटा राईट अँगल ट्रायंगल कोण आहे उजव्या साईडला, ए एस सी. ए एस सी. ह्याच्यामध्ये हायपोटेनियस कोण आहे, ए सी. ए एस आणि एस सी ह्या 2 साईड्स आहेत.
थिटा अँगल कुठं आहे, ए पशी. हायपोटेनिसची व्हॅल्यू किती आहे, क्यू. ओके, तुम्हाला 10वीपर्यंत ट्रिग्नॉमेट्री झालेलं असेल. त्या ट्रिग्नॉमेट्रीचा उपयोग करून सांगा, ह्या डायग्रॅमकडे बघून सांगा की आपल्याला पाहिजे आहे कॉस थिटा. आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे आहे, कॉस थिटा. मग कॉस थिटा म्हणजे काय असणार आहे, लगतची बाजू ॲडजस्टंट साईड म्हणजे एस डिवायडेड बाय हायपोटेनियस म्हणजेच ए सी म्हणजेच क्यू. ओके, सो आपण पहिली व्हॅल्यू ही तयार केली. त्यातली आपण ए एससाठी व्हॅल्यू तयार केली. ए एससाठी व्हॅल्यू ए सी जी डिवाईडमध्ये त्याला पलीकडे पाठवलं ते कॉस थिटाला जाऊन काय होईल, डिवाईड. पण ए सी म्हणजेच काय आहे, क्यू. मग ए सीच्या जागी क्यू लिहिलं. सो आपली पहिली व्हॅल्यू तयार झाली, ए एस इज इक्वल टू क्यू कॉस थिटा. ए एस इज इक्वल टू क्यू कॉस थिटा. पहिली व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 द्या त्याला. म्हणजे आपण कोणाची व्हॅल्यू तयार केली, ए एसची. ही जी खालची बाजू आहे तिची. आता ही जी दुसरी बाजू आहे सी एस, तिच्यासाठी इक्वेशन तयार करूया. तिच्यासाठी सांगा ह्याच राईट अँगल ट्रायंगलमध्ये साईन थिटाची व्हॅल्यू. साईन थिटा म्हणजे काय असणार आहे, समोरची बाजू म्हणजे सी एस डिवायडेड बाय हायपोटेनियस म्हणजेच ए सी. समोरची बाजू भागिले कर्ण म्हणजेच क्यू. बघा, सो आपण दुसरी व्हॅल्यू तयार करायला घेतली, साईन थिटा इज इक्वल टू एस सी अपॉन ए सी. एस सीची व्हॅल्यू तयार करायची आहे. सो ए सीला पलीकडे पाठवा. ए सी पलीकडे गेला, साईन थिटाला मल्टिप्लाय होणार. सो ए सीची व्हॅल्यू आहे क्यू. सो आपली दुसरी व्हॅल्यू तयार झाली, एस सी इज इक्वल टू क्यू साईन थिटा. एस सी इज इक्वल टू क्यू साईन थिटा. म्हणजे आपण हे जे दोन, हा जो छोटा राईट अँगल ट्रायंगल आहे त्याच्या ज्या दोन साईड्स आहेत ए एस आणि एस सी, त्यांच्या व्हॅल्यू तयार केल्या. ए एसची काय झाली, क्यू कॉस थिटा. आणि सी एसची काय झाली, क्यू साईन थिटा. ओके, इथंपर्यंत क्लिअर आहे. आता आपण पायथागोरस तयार करून ठेवला. ठीक आहे, बघा आपल्याकडं पायथागोरस मोठ्या ट्रायंगलसाठी. आता मोठा ट्रायंगल कोणता आहे, ओ एस सी. मोठा राईट अँगल ट्रायंगल कोणता आहे, ओ एस सी. येस. सो त्याच्यासाठी बघा पायथागोरस काय येणार, ओ सी स्क्वेअर इज इक्वल टू ओ एस स्क्वेअर प्लस एस सी स्क्वेअर. पण मी तुम्हाला मग सांगितलं तसं की ओ एस साईड काय नाही आहे, एक सलग नाही आहे. ओ एस काय आहे, ओ ए प्लस ए एस. ओ एसच्या ऐवजी आपण काय लिहिले, ओ ए प्लस ए एस. डायग्राममध्ये तुमच्या लक्षात येईल, सगळ्यात खालचं बेस बघा, बेस लाईन ओ ए प्लस ए एस म्हणजेच ओ एस. सो हे जे आहे ओ ए प्लस ए एस स्क्वेअर, हे म्हणजे काय आहे, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. त्याचं एक्सपान्शन कसं होतं, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. अगदी तसं करा ह्याचं, ओ ए स्क्वेअर 2ab म्हणजेच काय, 2 OA AS प्लस ए एस स्क्वेअर म्हणजेच काय, बी स्क्वेअर. त्याचं काय झालं, एक्सपान्शन. आणि सोबत हे इकडे शेवटी कोण आहे, एस सी स्क्वेअर. एस सी स्क्वेअर ते आहे तसं इकडे काय होणार, कॅरी होणार, एस सी स्क्वेअर. सो लक्षात आलं असेल तुमचं, आपण काय घेतला, मोठा राईट अँगल ट्रायंगल, त्याचं पायथागोरस घेतला. त्याच्यामध्ये खालच्या खालची जी साईड आहे तिचे दोन भाग आहेत ते पुट केलं आणि एक्सपान्शन करून घेतलं. असं केल्यामुळं शेवटच्या दोन टर्म्स बघा त्या इक्वेशनमधल्या, ए एस स्क्वेअर एस सी स्क्वेअर, ए एस स्क्वेअर एस सी स्क्वेअर. डायग्रॅममध्ये बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, ए एस स्क्वेअर आणि एस सी स्क्वेअर म्हणजे जो छोटा ट्रायंगल आहे त्याच्या पायथागोरसचं इक्वेशन येते, ए एस स्क्वेअर आणि एस सी स्क्वेअर म्हणजेच काय येणार, ए सी स्क्वेअर. सो मग काय करायचं, हा जो पायथागोरस आहे छोट्या ट्रायंगलचा, ए एस स्क्वेअर ए सी स्क्वेअर म्हणजेच काय, ए सी स्क्वेअर. म्हणजे इथं ह्या ज्या शेवटच्या दोन टर्म्स आहेत ह्या एकत्र केल्यावर काय होणार, त्यांची व्हॅल्यू ए सी स्क्वेअर. मग ती तिथं पुट केली. सो मग आपलं इक्वेशन कसं दिसेल, ओ सी स्क्वेअर ओ ए स्क्वेअर प्लस 2 OA AS प्लस ए सी स्क्वेअर. आता काय करा, ह्याच्यामध्ये व्हॅल्यू भरून घ्या. डायग्रॅममध्ये बघू शकताय, तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू तिथं मिळून जातील. ओके, बघा ओ सीची व्हॅल्यू काय आहे, आर. ओ सी म्हणजे डायग्रॅममध्ये कोण आहे, बघा ही डायग्रॅम आहे तुमच्यासमोर, किंवा तुम्ही हे व्हिडिओ बघत असताना जर समोर पुस्तक ठेवलं आणि त्याच्यामधले डायग्रॅम बघितले तरी पण चालेल.
सो इथं ज्या ज्या व्हॅल्यू आहेत आर, पी, क्यू किंवा आपण ह्या बनवलेल्या ए एस आणि एस सीच्या क्यू कॉस थिटा आणि क्यू साईन थिटा त्याच फक्त भरायच्या आहेत. ओके, बघूया. सो व्हॅल्यू भरून घेऊया. ओ सीच्या जागी लिहिलं आर स्क्वेअर, ओ एच्या जागी लिहिलं पी स्क्वेअर. हे जे इथं ए सी स्क्वेअरच्या जागी लिहिलं क्यू स्क्वेअर. आणि इथं हे जे 2OA होतं त्याच्याऐवजी लिहिलं 2ची व्हॅल्यू 2च, ओ एची व्हॅल्यू आहे पी आणि ए सीची व्हॅल्यू आहे क्यू कॉस थिटा. ठीक आहे. सो बघून घ्या व्हॅल्यू. हे आपण काय केलेले आहेत, व्हॅल्यू भरलेले आहेत. सॉरी, ए एसची व्हॅल्यू आहे पी कॉस थिटा. सो आपण ज्या ज्या व्हॅल्यू तयार केलेल्या होत्या त्या आणि ज्या व्हॅल्यू आपल्याला डायग्राममध्ये दिसतात त्या भरलेल्या आहेत. आता ह्या साईडला कोण आहे, आर स्क्वेअर, आणि आपल्याला इक्वेशन कोणाचं बनवायचं आहे, आरचं. मग ह्या साईडला आर स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येणार, आर. आणि इकडे हे जेवढं काय दिसते पी स्क्वेअर, क्यू स्क्वेअर, 2p क्यू कॉस थिटा, ह्यांचं स्क्वेअर रूट परफेक्ट आपल्याला आहे नाही माहिती नाही, म्हणून त्यांना काय करायचं, स्क्वेअर रूट साईनमध्ये टाकायचं. हा झाला आपला मेन फॉर्म्युला. आर इज इक्वल टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. आणि हाच म्हणजे काय आहे, मॅग्निट्यूड. हेच काय आहे, मॅग्निट्यूड. पहिला आपण इक्वेशन काय प्रूव्ह केलं, हे प्रूव्ह केलं की वेक्टर आर पी आणि क्यू पासून बनलं आहे. हा फॉर्म्युला नव्हे, हे फक्त स्टेटमेंट आहे. वेक्टर आर, वेक्टर पी आणि वेक्टर क्यू पासून बनला आहे. आणि जर आरचा तुम्हाला फॉर्म्युलाच पाहिजे असेल तर तो हा आर इज इक्वल टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. ओके, दोन कामं आपली झालेली आहेत. सो तिसरं आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्शन बघायचे आहे. ओके, सो डायरेक्शनसाठी हे पण काय फारसं अवघड नाही आहे. तुम्हाला बघायचं आहे मोठा राईट अँगल ट्रायंगल. कोणता आहे मोठा, OSC. त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे टॅन अल्फा. आता अल्फा का, कारण आपण बघितले की डायरेक्शन म्हणजे कोण आहे, आरची डायरेक्शन म्हणजेच कोण, अँगल अल्फा. सो बघा डायग्राममध्ये मोठा राईट ट्रायंगल दिसतोय का, बघा OSC. त्याच्यामध्ये हायपोटेनियस कोण, OC. त्याच्यामध्ये अल्फा कुठे आहे, अँगल ओ पशी. आता टॅन अल्फाचा अर्थ काय असणार, समोरची बाजू म्हणजे CS डिवायडेड बाय ॲडजस्टंट साईड म्हणजेच कोण, OS. पण OS एक सलग आहे का, नाही. OA प्लस काय आहे, AS. OA किती आहे, P. आणि AS किती आहे, Q कॉस थिटा. ती आपण व्हॅल्यू तयार करून ठेवली आहे. सो सोपं काम आहे. तुम्हाला फक्त सुरुवात करायची आहे ह्याच्यापासून. मोठ्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये जायचं म्हणजे की टॅन अल्फा ते येणार SC अपॉन OS म्हणजे अपोजिट साईड डिवायडेड बाय ॲडजस्टंट साईड. त्यात आणि वरची SC तसंच राहील, पण खालची OS एक सलग नाही आहे. OS काय आहे, OA प्लस AS. डायग्राममध्ये आणि आपण तयार केलेली व्हॅल्यू त्याच्यामध्ये भरा. SCची व्हॅल्यू आपण तयार केल्या क्यू साईन थिटा, ती भरली. OAची व्हॅल्यू आहे P आणि ASची व्हॅल्यू आहे क्यू कॉस थिटा. सो इकडे आपल्याला फॉर्म्युला पाहिजे अल्फाचा. इकडे जे टॅन आहे हे टॅन अल्फासोबत मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. ते आपण इकडं पाठवल्यानंतर इकडे डिवाइडमध्ये जाणार. डिवाइडमध्ये गेलं तर ते टॅनच असणार. त्याला आपण खालून उचलून वरती घेणार, म्हणजे डिनॉमिनेटरमधून उचलून न्यूमरेटरमध्ये घेणार. सो त्याचा घातांक काय होणार, 1च्या ऐवजी -1. सो हा आहे डायरेक्शनचा फॉर्म्युला. टॅन इनवर्स ब्रॅकेटमध्ये क्यू साईन थिटा अपॉन P प्लस क्यू कॉस थिटा. सो आपण 3 इक्वेशन्स तयार केलेले आहेत. हा आहे लॉ ऑफ पॅरलोग्राम. हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे, आपल्याला हा लागेल. नंतर तुम्ही काय करू शकताय, सहज चेक करू शकताय की थिटाची व्हॅल्यू काय ठेवायची, 0. आणि ती हा आरच्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायची. आरच्या फॉर्म्युल्यामध्ये थिटा कुठं आहे, इथं ठेवायची. मग कॉस 0ची व्हॅल्यू किती असते, 1. मग हा फॉर्म्युला अशा पद्धतीने मॉडिफाय होत जाईल आणि तुम्हाला मिळेल हे. काय नाही, ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही सहज चेक करायचं आहे
की थिटाच्या जागी 0 डिग्री ठेवलं तर आरची व्हॅल्यू काय होणार आणि अल्फाची व्हॅल्यू काय होणार. अल्फामध्ये 2 जागी तुम्हाला ठेवावं लागेल. इथं वरती साईन थिटाच्या ऐवजी साईन 0 आणि कॉस थिटाच्या ऐवजी कॉस 0. म्हणजे आपण क्यूची व्हॅल्यू 0, थिटाची व्हॅल्यू 0 ठेवायची आहे. थिटाची व्हॅल्यू 0 म्हणजे कोण, थिटा कोण आहे, आपल्याला जे सुरुवातीला दिलेले जे वेक्टर्स होते पी आणि क्यू त्यांच्यामधला अँगल. मग त्यांच्यामधला अँगल जर 0 असेल तर याचा अर्थ ते दोघं एकाच लाईनवरती झाले ना, एकाच डायरेक्शनमध्ये झाले जर अँगल 0 असेल तर. मग सहज नंतर काय चेक करा की थिटाच्या जागी 90 डिग्री ठेवून बघा, म्हणजे दिलेले पहिले जे 2 वेक्टर होते पी आणि क्यू ते काटकोनमध्ये असतील, त्यांच्यामधला अँगल किती असेल 90 डिग्री. मग आरचा फॉर्म्युला आहेच, त्याच्यामध्ये इथं कॉस थिटाच्या ऐवजी काय 90 ठेवून बघा. तसंच आपल्याला अल्फाची व्हॅल्यू आहे, अल्फाच्या व्हॅल्यूमध्ये पण जिथं जिथं थिटा आहे तिथं काय करा 90 ठेवून बघा. सो काय काय चेंजेस होतात बघा. असंच काय ट्राय करा. तिसरं, थिटाच्या जागी 180 ठेवा. आता 180 म्हणजे पी आणि क्यूमध्ये त्या दोघांच्यामधला अँगल असणार 180, म्हणजे एक असणार उजव्या डायरेक्शनमध्ये आणि एक असणार डाव्या डायरेक्शनमध्ये, म्हणजे एक स्ट्रेट लाईन तयार होईल त्यांची. सो काय करा, आरचा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये जिथं थिटा आहे तिथं 180 ठेवा. काय काय चेंज होता बघा. चेंज जो आहे तो खूप सोपा आहे, काही नवीन नाही आहे. आणि अल्फाच्या फॉर्म्युल्यामध्ये पण जिथं थिटा आहे तिथं 180 ठेवून बघा काय मिळते बघा. सो हे काय करा, सहज ट्राय करा. आता हे एक एक्झाम्पल आहे लास्ट, हे काय आहे एक एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 फोर्स दिलेत, F1 फोर्स F2 फोर्स, आणि दोघांचं पण मॅग्निट्यूड सांगितलं आहे 5 न्यूटन 5 न्यूटन फोर्स आहेत ना, आणि त्यांच्यामधला अँगल दिला आहे थिटा. म्हणजे हे एक्झाम्पल आत्ता आपण जे लॉ ऑफ पॅरलोग्राम घेतलं त्याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे तिथं पॉईंटमध्ये आपल्याकडे होतं वेक्टर पी आणि वेक्टर क्यू, त्याच्याऐवजी इथं आहे F1 आणि F2. पी म्हणजेच F1, क्यू म्हणजेच F2. सो त्यांनी तुम्हाला मॅग्निट्यूड शोधायला सांगितलं आहे आणि डायरेक्शन पण. मॅग्निट्यूडचा हा फॉर्म्युला आहेच, जिथं जिथं पी आहे तिथं तिथं F1ची व्हॅल्यू ठेवा म्हणजे 5, जिथं जिथं क्यू आहे तिथं F2ची व्हॅल्यू ठेवा म्हणजे 5च, आणि जिथं थिटा आहे तिथं काय ठेवा 60 ठेवा. सो हा फॉर्म्युला वापरा तुम्हाला आर मिळेल, हा फॉर्म्युला वापरा तुम्हाला काय मिळेल क्यू. हे खाली त्याचं काय आहे प्रूफ. सो बघा फॉर्म्युला जसा आपण आरचा फॉर्म्युला तयार केला आहे अगदी तसाच आहे हा. आर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2PQ कॉस थिटा असा फॉर्म्युला पण तयार केला आहे. तोच म्हणजे इथं कसा दिसणार F1 स्क्वेअर F2 स्क्वेअर 2F1 F2 कॉस थिटा. व्हॅल्यू भरत गेलो आहे, कॅल्क्युलेशन केलं. अल्फाचा फॉर्म्युला बघा, अल्फाचा फॉर्म्युला आपण कसा तयार केला आहे, क्यू साइन थिटा पी प्लस क्यू कॉस थिटा असा आपण तयार केला आहे. इथं तोच फॉर्म्युला कसा दिसणार, टॅन इनवर्स F2 साइन थिटा F1 प्लस F2 कॉस थिटा. सगळ्या व्हॅल्यू भरा आणि इथं मग तुम्हाला काय मिळेल, कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर काय मिळेल 30 डिग्री. म्हणजे आरची डायरेक्शन, रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन इथं काय असणार आहे 30 डिग्री. ओके, हे कॅल्क्युलेशन जरासं बघून घ्या. मॅथमॅटिक्स तुमचं चांगलं असायला पाहिजे. थँक्यू क्लास.